हॅलो डिअर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे, शिकवणार आहे. तर बघा, आपल्याकडे कधी कधी एखाद्या स्टॉकबद्दल न्यूज येते, गुड असू शकते किंवा बॅड असू शकते. तर आपण काय करतो की अरे वा, आता नेक्स्ट डे हा चांगला, जर गुड असेल तर चांगला रॅली करणार आहे, तर मी चांगला याच्यामध्ये प्रॉफिट करणार आहे उद्या. आपण डोक्यातच असा विचार करून दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन झाल्या झाल्या आपण त्या स्टॉकमध्ये चांगली क्वांटिटी बाय करून टाकतो. फ्युचर अँड ऑप्शन तुम्ही बाय करून घेता. पण गुड न्यूज जरी असली तो स्टॉक सरळ सरळ खाली येऊन जातो. मग जर गुड न्यूज आहे तर का असं होतं, की आपण लॉस करून घेतो? तर ह्याच्या मागचं कारण मी इथे घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. म्हणून न्यूज बेस्ड जे स्टॉक्स असतात त्याच्यामध्ये ट्रेडिंग अवॉइड करायची. ओके. सो ही गोष्ट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे. ओके, तर जाऊया स्क्रीनवरती. सो आपण गृहीत धरूया, जसं की एक मिनिट. सो आपण गृहीत धरूया की एखादी कंपनी आहे, कोणती असू द्या, रिलायन्स घ्या किंवा कोणती एखादी कंपनी आहे जिला टेंडर मिळाला. आता टेंडर मिळाला म्हणजे त्या स्टॉकसाठी, त्या कंपनीसाठी ती गुड न्यूज झाली. ती जेव्हा आपल्याकडे न्यूज येते, आपण काय विचार करतो की हां, ह्याला चांगला टेंडर मिळालेला आहे, तर आता हा स्टॉक वरती जाणार छान, आणि नेक्स्ट डे मी याच्यामध्ये चांगली पोझिशन क्रिएट करणार आणि चांगला प्रॉफिट घेऊन निघून जाणार, असं आपण विचार करतो. ओके. सो ही जी न्यूज आहे ही पब्लिककडे केव्हा येते? ही येते सर्वात शेवटी. म्हणून तुम्ही बघत असणार की जेव्हा जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये गुड न्यूज असून सुद्धा, चांगली बातमी असून सुद्धा, स्टॉक सरळ 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 खाली येऊन जातो. मग हा का खाली येतो हे आपण बघूयात. तर आता बघा, जी न्यूज आहे जी न्यूज आहे जी न्यूज आहे ही सर्वात आधी कोणाला जाणार? ही जाणार जो टेंडर देणारा आहे त्याला जाणार. ओके. टेंडर देणारा जो आहे त्याच्याकडे जाणार त्याच्याकडे. त्याच्यानंतर ही कोणाला जाणार? जो कंपनीचा बॉस आहे त्याच्याकडे जाणार. कंपनीचा जो बॉस आहे त्याच्याकडे जाणार ही न्यूज. ओके. आता बॉसला माहीत झालं म्हणजे स्टाफला माहीत होणार. ओके. मग आपण इथे बघूया, स्टाफला माहीत झालं, स्टाफकडे गेली न्यूज. कधी? पब्लिककडे येण्याच्या आधी. मग स्टाफकडून ह्यांचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना माहीत होणार, फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्स. तर ओके. सो ह्यांना माहीत होणार. आता ह्यांना माहीत झाल्यानंतर कोणाला माहीत होणार? नंतर ही बातमी जाणार स्टॉक एक्सचेंजकडे. जाणार. आता ह्या स्टॉक एक्सचेंजकडे जेव्हा ही न्यूज गेली त्याच्यानंतर ही जाणार मीडियावाल्यांकडे. ही जाणार मीडियाकडे. आणि मीडियाकडे गेल्यानंतर ही न्यूज कोणाकडे येते? लास्टमध्ये आपल्याकडे, म्हणजेच पब्लिककडे येते. तर आता मला सांगा की पब्लिककडे येण्याच्या आधी एवढ्या सगळ्या लोकांकडे ही न्यूज गेलेली आहे, तर हे लोक काय करतील? हे लोक ह्याचे शेअर्स, ही जी कंपनी आहे तिचे शेअर्स बाय करून ठेवतील की नाही ठेवतील? ऑब्व्हियसली ठेवतील. आणि ठेवतीलही एकदम जास्त प्रमाणात. जेवढा त्यांच्याकडे पैसा आहे तेवढा ते लावून ठेवतील. आणि आपल्याकडे न्यूज येईपर्यंत तो स्टॉक चांगला वरती गेलेला असतो. आणि जेव्हा आपल्याकडे न्यूज आली तेव्हा हे लोक काय करतात? प्रॉफिट बुक करतात आणि आपल्याला दिसून येतं की स्टॉक सरळ 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 खाली येऊन जातो. ओके.
तर हेच कारण आहे की गुड न्यूज असून सुद्धा स्टॉक सरळ सरळ खाली येऊन जातो. म्हणून अशा न्यूज बेस्ड स्टॉकमध्ये ट्रेडिंग बिलकुल अवॉइड करायची. ओके, समजा आपल्याकडे न्यूज आली आणि आपल्याला दिसतो आहे की प्रॉफिट बुकिंग होती आहे. काय होती आहे? प्रॉफिट बुकिंग होती आहे. तर आपण त्या सिनॅरिओमध्ये काय करू शकतो? इंट्राडेमध्ये सेलिंग करू शकतो, शॉर्ट सेलिंग करू शकतो आपण इंट्राडेमध्ये. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्राइस ॲक्शन बघून एखादा जर आपल्याला इंडिकेशन मिळालं, निगेटिव्ह कॅन्डल स्टिक पॅटर्न जर बनला तिथे, तर आपल्याला डाऊनसाईडसाठी तो ट्रेड घ्यायचा आहे. ओके, पण त्याच्यामध्ये बाईंग करायची नाही, बिलकुलच नाही. ओके, खूप कमी केसेसमध्ये होतं की तो स्टॉक चालला जातो वरती, पण बरेच आपण बघितलं असणार की स्टॉक सरळ सरळ खाली येऊन जातो. म्हणून खूप लोक म्हणतात की न्यूज बेस्ड स्टॉकमध्ये ट्रेडिंग अवॉइड करायची. ओके, सो आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. तर व्हिडिओ जर खरोखर तुमच्यासाठी व्हॅल्युएबल असेल तर नक्कीच लाईक करून घ्या व्हिडिओला आणि शेअर करा फ्रेंड्ससोबत आणि फॅमिली मेंबर्ससोबत. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.